लग्न तर झालं पण प्रेम भाग 8. दिवाळी अगदी 3 आठवड्यांवर येऊन ठेपली होती आणि दिवाळीच्या 3 दिवस ऑफिस बंद राहणार होता. त्यामुळे आता दोघांनाही बराच लोड होता. आठवडाभर आरवला अगदी 8 ते 8:30 पर्यंत ऑफिसला थांबावं लागायचं. तर विकेंड्सला सई आईला घराची साफसफाई, दिवाळीची खरेदी आणि दिवाळीचा फराळ या सगळ्यात मदत करायची. त्यामुळे त्यांना एकमेकांशी जास्त वेळच मिळत नव्हता. नीट फोनवरही बोलणं होत नव्हतं. मग भेटणं तर लांबच, फक्त कधी लंच ब्रेकमध्ये 5 मिनिटाचा व्हिडिओ कॉल झाला तर ठीक, नाहीतर एकमेकांना बघणंही नाही. दिवाळीच्या 1 आठवडा आधी आरवच्या आईने सईच्या आईला फोन केला. हॅलो, लताताई का? आरवची आई म्हणाली, हो बोलते. आपण कोण? सईची आई म्हणाली, नमस्कार, मी आरवची आई बोलते, रत्ना. अरे नमस्कार, बोला ना. काही नाही, दिवाळीला घरी यायचं आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. सईला तसं सांगितलं होतंच मी, पण म्हटलं तुम्हाला स्वतः फोन करावा. तुम्ही इतकं आवर्जून आमंत्रण दिलं त्याबद्दल खूप आभारी आहे. पण अहो, घरी दिवाळीत पाहुणे येतील, त्यामुळे मला आणि सईच्या बाबांना नाही जमणार यायला. पण मी सईला नक्की पाठवेन. हरकत नाही, मी समजू शकते. पण तुम्ही दिवाळीनंतर नक्की या. मी तर म्हणते अगदी दुसऱ्याच दिवशी या. रत्नाताई हसतच म्हणतात, हो हो, अगदी नक्की. बरं ठेवू फोन? बाकी भेटून भरपूर बोलू. हो चालेल. तुम्ही फोन केलात, खूप बरं वाटलं. भेटू लवकरच. आरव आजही उशिराच आला ऑफिसमधून. त्याचं आवरून फ्रेश होऊन तो बाहेर जेवायला आला. बाकी सगळ्यांची जेवण झाली होती. आई त्याला जेवायला वाढत होती. आरू, तुझ्या सासूला फोन केला होता बरं का, आमच्या सुनेला दिवाळीत पाठवा म्हणून. आई हसतच त्याला म्हणाली. काय म्हणाल्या त्या? पाठवतील ना सईला? आरवने खाणं थांबवून विचारलं. हो, त्यांना आणि तिच्या बाबांना नाही जमणार म्हणल्या. सईला पाठवतील. तूच जा आणायला. थँक्यू आई. आणि कशासाठी? असंच तो हसत म्हणाला. जेवण झाल्यानंतर आरव रूममध्ये गेला. त्याला सईशी बोलायची खूप इच्छा झालेली, पण रात्रीचे 11:15 झाले होते. त्यामुळे ती जागी असेल की नाही याच विचारात होता. पण कॉल करून बघू असा विचार करून त्याने फोन केला आणि तिने पहिल्याच रिंगला फोन उचलला. अरे, फोन हातात घेऊनच बसली होतीस का? आरव बेडवर आडवा पडत तिला म्हणाला. सई म्हणाली, अरे बेडवर पडतीये, पण झोप नव्हती येत. तुझ्याशी बोलावं वाटत होतं म्हणून विचार चालू होता फोन करू की नको. इतक्यात तुझा फोन पण आला. बघ, कळालं मला. तुला माझी आठवण येतीये म्हणून लगेच कॉल केला. आणि तुला मला फोन करायसाठी विचार का करावा लागला? आरव थोडं नाराज होऊन म्हणाला. अरे तसं नाही राजा, पण तुला ऑफिसमधून यायलाच रात्र होते ना. मग येऊन कधी कधी लगेच झोपून पण जातोस ना, म्हणून म्हटलं. हो ना, एक ना, व्हिडिओ कॉल करू? मला तुला बघायचे. ठीक आहे, कर. तो फोन कट करून व्हिडिओ कॉल करतो. तू रात्री पण इतकी क्यूट दिसतेस. आरव तिच्याकडे पाहून गालात हसत म्हणतो. सई म्हणाली, दिसत नसले तरी तुला तसं वाटतं. आणि किती दमलेला दिसतोयस रे. कामापेक्षा जास्त स्वतःची काळजी घे, कळालं का? हो ग बाळा. बरं, काय घातलं आहेस बघू ना. शॉर्ट्स आहेत ना? आरव खट्टाळपणे म्हणतो. हट, मी नाही दाखवणार. नाही, ते लाड नाही चालत माझ्याकडे. आरू, काकूंनी फोन केला होता ना आईला? हो, आई म्हणाली मला मी घ्यायला येईन तुला. तुला ऑफिसच्या सुट्ट्या आहेत ना तेव्हा? हो आहे ना. त्याच्या आधी ट्रेडिशनल डे आहे. मी साडी नेसणार आहे. सई उत्साहाने म्हणाली. अरे बा, साडी म्हणाली की आमच्या सरकार एकदम खुश होऊन जातात. मला फोटो पाठवशील हा? मला तुला पाहायचंय साडीमध्ये. हो पाठवेन. झोप आता. डोळ्यांवर खूप झोप दिसते तुझ्या. हो बाय, गुड नाईट. लव्ह यू टू. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून नाश्ता करायला बाहेर आला. आई म्हणाली, आरू, आज आम्ही खरेदीसाठी जाणार होतो. तुला जमेल का रे संध्याकाळी लवकर यायला? सईला पण साडी घ्यायची होती म्हणून म्हटलं. नाही ग, तुम्ही जाऊन या. मी पैसे देतो. तुला, काकूला, दीदीला आणि सईला सगळ्यांना साड्या घ्या. तिला लाल कलर घे. तिला आवडतो का लाल रंग? नाही ग, वेडी आहे ती. लाल घालतच नाही. किती सुंदर दिसेल तिला. तू आण. बरं, आई हसतच म्हणते. चल निघतो मी ऑफिसला. हो, नीट जा. सईनेही तिच्या आईसोबत जाऊन खरेदी केली होती. तिने दिवाळीत स्वतःसाठी जी साडी घेतली त्यालाच मॅचिंग आरवसाठी कुर्ता पण घेतला. दिवाळी अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपली होती. आज ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे होता, त्यामुळे सई मस्त साडी नेसून तयार झालेली. गुलाबी रंगाची काठपदर साडी, मोकळे केस सगळे एका बाजूने पुढे घेतलेले, हलकासा मेकअप, गळ्यात नेकलेस, नाकात नथ आणि हातात तोडे. अतिशय सुंदर दिसत होती ती. ऑफिसमध्ये आज सगळे रिलॅक्स होते. सगळ्यांचं फोटो सेशन चालू होतं. त्यालाच स्वतःचा एक फोटो सईने आरवला पाठवला. सगळ्यांची मजा मस्ती चाललेली होती. सई म्हणाली, सिमी, कविता, काय भारी दिसतायस साडीमध्ये. तसा राहुल घसा खाकरत त्यांच्याकडे बघतो. हो रे, तू पण काही कमी नाही भावा. लईच भारी दिसतोयस.
अरे थँक्यू, पण मला ते माहितीच होतं, सांगायची गरज नव्हती, तो नाटकीपणाने म्हणाला. तशा तिघी रागाने त्याला बघतात आणि हळूहळू त्याच्याकडे येतात. तो घाबरून पडायला लागतो. परत ये फोटो काढायला, मग सांगते, कविता त्याला ओरडून म्हणते आणि तिघीही हसायला लागतात. ऑफिसमध्ये सगळे एकमेकांबरोबर फोटो काढत होते आणि नंतर HR टीमने सगळ्या एम्प्लॉईला मिठाई आणि दिवाळी गिफ्ट्स वाटले. लंच ब्रेकपर्यंतचा वेळ तर असाच गेला. आज लंचही कंपनीतर्फे होतं. सगळं वातावरण अगदी आनंदी आणि उत्साही झालेलं. हे चौघेही मजामस्ती करत जेवत होते. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे सगळे फिरायला खाली येत होते. सई, सिमरन म्हणाली, आरव को तेरा फोटो भेजा की नहीं? देखता ही रह जाएगा तुझे. हाँ भेजा ना. तो क्या बोला? तुला काही चोंबडेपणा आहे? कुछ पर्सनल रहेगा तो? कविता तिला मध्येच थांबत म्हणाली, नाही ग, असं काही नाही. फोटो पाहिला त्याने, पण अजून रिप्लाय नाही आला. कामात असेल बहुतेक. करेल तो नंतर. सई म्हणाली, पण तिचा चेहरा उतरला ते तिघांच्या लक्षात आलं. कविता आणि राहुल सिमरनकडे रागाने बघत होते. चालत चालत तिघं ऑफिसच्या थोडं पुढे आले. तशी अचानक सिमरन जरा जोरातच म्हणाली, सई, तेरा रिप्लाय आया देख. सई म्हणाली, मतलब? काही ना कडून आश्चर्याने म्हणाली. तसं सिमरनने समोरच्या दिशेने हात केला. तिघांनीही त्या दिशेने बघितलं तर समोर आरव गालात हसत गाडीवर बसला होता. सई जवळजवळ पडतच त्याच्याकडे गेली आणि त्याने तिला मिठीत घेतलं. तू इथे कसा? सईने त्याच्यापासून वेगळं होत खुश होऊन विचारलं. तू फोटोमध्ये इतकी सुंदर दिसत होतीस, तर मी विचार केला रिअलमध्ये तर किती सुंदर दिसत असशील, म्हणून आलो तुला बघायला. आरव तिच्याकडे पाहत म्हणाला, तू वेडा आहेस का? हो, तूच केलंय, तो म्हणाला. तशी ती लाजली. वाह, बस याची कमी होती. चला, माझं येणं सार्थ झालं, तो तिला चिडवत म्हणाला. गप रे, सई म्हणते आणि बाकीचे कुठे गेले म्हणून मागे वळून बघते तर सगळे मागच्याच जागी थांबलेले असतात. सई त्यांना बोलावून त्यांची ओळख करून देते. आरव, ही सिम्मी, ही कविता आणि हा राहुल. आणि गाईज, हा आरव. सगळे हसून एकमेकांची ओळख करून घेतात. सिमरन म्हणाली, आरव, अच्छा हुआ आप आ गए हो. कविता म्हणाली, हो ना, फोटोवर तुमचा रिप्लाय नाही आला तर लगेच चेहरा पडला होता मॅडमचा. पण आरव, माझी बहीण समजूतदार आहे हा. ती चिडली नाही, उलट आम्हाला समजावत होती. कामात असेल तो. राहुल शेवटच्या वाक्याला तिची ॲक्टिंग करत तिला चिडवतो. तसा त्याला सईचा एक जोरदार फटका बसतो. आरव त्यांचं बोलणं ऐकून हसत हसतच म्हणतो, अरे कामात तर होतोच आणि ठरवलं पण होतं की लंच ब्रेकमध्ये आमच्या सरकारांना भेटायला जायचं म्हणून. नाही रिप्लाय केला. सई म्हणाली, लंच ब्रेकमध्ये आलास? म्हणजे तू लंच नाही केलंस? त्याच्याकडे रोखून बघत म्हणते. तसा तो काही न बोलता फक्त तिच्यापासून नजर चोरत उभा राहतो. गाईज, यू कॅरी ऑन. ऑफिसमध्ये भेटू थोड्या वेळाने, सई त्या तिघांना म्हणते. तसे ते गालात हसत आणि आरवला हातानेच ऑल द बेस्ट करत निघून जातात. आरव, सई हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत म्हणते. नाही केलं. आरव हळूच म्हणतो. सई म्हणाली, टिफिन कुठं आहे? ऑफिसमध्ये. व्हेरी गुड. आता समोरच्या रेस्टॉरंटमध्ये चालायचंय आणि माझ्यासमोर लंच करायचा. मी ऑफिसमध्ये जाऊन खाईन ना बाळा. याबद्दल मला तुझ्यावर विश्वास नाही. खूप काम असेल तर ब्रेकमध्येही जेवण न करणार तू. आता जाऊन लंच करणार. गुपचूप चल. ती त्याला दम देते. तसा तो गाडी लावतो आणि दोघेही रेस्टॉरंटमध्ये जातात. सई त्याच्यासाठी जेवण ऑर्डर करते. तो तिच्याकडे फक्त एकटक बघत असलेला असतो. सई म्हणाली, असा का बघतोयस? तुला बघतोय. पहिल्यांदा साडीमध्ये पाहतोय ना. नजर हटवावीसी नाही वाटते आणि तुला नीट सांगताही येत नाहीये की तू किती भारी दिसतेस. का? खूप लोक आहेत ना आजूबाजूला, तो खट्टाळपणे म्हणतो. तशी ती खडखडून हसते. सई म्हणाली, तुम्हाला नसतं ट्रेडिशनल डे? नाही ना, उद्यापासून सुट्ट्या आहेत, तेच खूप आहे. वेटर ऑर्डर टेबलवर आणून ठेवतो. पण आरव तसाच बसून राहतो. सई म्हणाली, जेवू ना. आपला प्रोटोकॉल कसा मोडू? आरव म्हणतो. तशी ती हसत त्याला एक घास भरवते. जेवण झाल्यानंतर आरव सईचा फेवरेट डेसर्ट मागवतो आणि तिला भरवतो. जेवण झाल्यावर तो पुन्हा ऑफिसला जायला निघतो. मला हे असं जे तुझा निरोप घेऊन जावं लागतं ना, तेच आवडत नाही, तो चेहरा बारीक करून म्हणतो. आजूबाजूला कोणी नाही बघून सई त्याच्याजवळ येते आणि पाय उंचावून त्याला गालावर ओठ टेकवते. जा आता, ती हसत म्हणते. वाव, आता इथे? तो दुसरा गाल पुढे करत म्हणतो. ती दुसऱ्या गालावर ओठ टेकवते. भारीच. आता इथे? तो ओठांवर बोट टेकून म्हणतो. घरी जा, इतका लाड नाही लगेच. ती लटक्या रागाने म्हणते आणि तो हसतच तिला मिठी मारतो आणि तिचा निरोप घेऊन निघतो. आरव गेल्यानंतर सई पुन्हा ऑफिसमध्ये येते. सगळे कामाला सुरुवात करतात, पण अधूनमधून एकमेकांना चिडवणं वगैरे चालूच असतं. संध्याकाळी ऑफिसमधून निघताना सगळे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन बाहेर पडतात.
दिवाळीच्या दिवशी पहाटे उठून सई आणि आई बाबांना अभंग स्नान घालतात. घराबाहेर रांगोळी काढून सई ही अभंग्य स्नान करून देवाच्या आणि आईबाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेते. सकाळी तिघेही दिवाळीचा फराळ करतात. सगळ्या नातेवाईकांचे फोन चालू असतात दिवाळीच्या शुभेच्छासाठी. लताताई आरवच्या घरच्यांनाही फोन करून शुभेच्छा देतात. त्यांचं बोलून झाल्यावर सई फोन घेते. सई म्हणाली, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काकू. रत्नाताई म्हणाल्या, तुलाही खूप शुभेच्छा बाळा. संध्याकाळी ये बरं, वाट बघतोय आम्ही सगळे. आरव घ्यायला येईल. हो, नक्की येते. बरं, त्याच्याशी बोल, मी आता जाते, काम आहेत. इतकं बोलून त्या फोन आरवकडे देतात. आरव म्हणाला, हॅपीएस्ट दिवाळी लव. सई म्हणाली, हॅपी दिवाळी जान. आरव म्हणाला, काय करतेस? आता तरी काही नाही, आता आईला कामात मदत करतेय. हां कर, आणि पटकन काम संपव. मी येतो संध्याकाळी. हो, वाट बघते मी. बाय, लव यू टू जान. फोन ठेवून सई अंशिका आणि रियालाही फोन करून शुभेच्छा देते आणि मग शेजारी सगळ्यांना दिवाळीचा फराळ देऊन सई आईला घरकामात मदत करते. आज लक्ष्मीपूजन असल्याने पुरणपोळीचा बेत असतो, त्यामुळे सई पटापट कामाला लागते. आई बाबांना सांगितलंय संध्याकाळी मी जाणार आहे ते. सई घाबरतच विचारते, अंशूच्या आईने बोलावलंय म्हणून सांगितलं आहे आणि त्यांनाही संध्याकाळी उशीर होणार आहे यायला. तू लवकर सांग त्यांना तुमच्याबद्दल. तुम्हा दोघांमध्ये मी अडकते. थँक्यू आई, लवकरच सांगेन त्यांना. बरं जा, बाबांना बोलाव जेवायला. त्यांना मग बाहेर जायचे दुपारी. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर दोघी जरा आराम करतात आणि बाबा काही कामासाठी घराबाहेर पडतात. संध्याकाळी पूजेची तयारी करून सई तयार व्हायला जाते आणि लताताई पूजा करायला घेतात. ती तयार होऊन देवघरात येते आणि सईची आई तिला बघतच राहते. निळी पैठणी छान चापून चोपून नेसलेली. तो गडद रंग तिच्या गोऱ्या रंगावर खूप खुलून दिसत होता. केसांचा आंबाडा आणि त्यावर भरपूर गजरे, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, नाकात नथ, 2 भुव्यांच्या मधोमध चंद्रकोर आणि अंगावर थोडे दागिने. अगदी लक्ष्मीसारखी दिसतेस माझी लेक, त्या तिच्या कानशिलावरून बोट मोडत म्हणतात. ती हसत देवाला नमस्कार करून आईच्या पाया पडते. सदा सुखी राहा बाळा, तुला जगातील सगळी सुख मिळो. आई अगदी भरभरून आशीर्वाद देते. इतक्यात तिचा फोन वाजतो. आई म्हणाली, सई, आरवचा फोन असेल तर त्यांना घरात बोलव. आरव म्हणाला, हॅलो सई, तयार झालीस? मी आलोय. हो, मी तयार आहे, पण तू घरात ये आधी. सई म्हणाली, आई बोलवतीये. आलोच. तो गाडी लावून घरात येतो तर सईची आई हॉलमध्येच येत असते. या. त्या हसून आरवचं स्वागत करतात. तो पुढे होऊन त्यांच्या पाया पडतो आणि त्याही भरभरून आशीर्वाद देतात. आरव म्हणाला, काकू, दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुम्हालाही. सई कुठे? देवघरात आहे. या, तुम्हीही पाया पडून घ्या. पूजा झाली आत्ताच. तो देवघराच्या दरवाजाशी जातो आणि तिला पाहून दरवाजात उभा राहतो. वाव, त्याच्या तोंडून नकळतपणे शब्द बाहेर पडतो. तशी ती त्याच्याकडे बघते आणि लाजून नजर खाली झुकवते. जाताय ना आत? सईची आई मागून म्हणते. हो. तो अडखतच बोलतो आणि आत जाऊन देवाच्या पाया पडतो. सईची आई फराळाचा आग्रह करते म्हणून त्यांचं मन राखण्यासाठी तो थोडं खातो आणि लताताई आरवच्या घरच्यांसाठी थोडा फराळ पॅक करून सईकडे देतात. त्यांना निरोप देऊन दोघेही निघतात. सईच्या आईचा निरोप घेऊन आरव आणि सई बाहेर गाडीजवळ येतात. हातातले फराळाचे बॉक्स मागे ठेवून दोघेही गाडीमध्ये येऊन बसतात. आज ड्रायव्हिंग अवघड आहे असं दिसते. आरव सिरियस होऊन म्हणतो. का? सई भुव्या उंचावून विचारते. इतकी सुंदर मुलगी माझ्या शेजारी बसलीये आणि मी समोर बघून गाडी चालवायची कसं शक्य आहे? तो तिच्याकडे खट्टाळपणे बघत म्हणतो. तशी ती खडखडून असते. गप रे, कुठेही कसा सुरू होतोस? आणि तू पण जरा जास्तच हँडसम दिसतोयस आज. तू गपचूप गाडी चालव, मी मात्र तुलाच बघणार आहे, ती त्याला चिडवत म्हणते. तो ना इन्साफी आहे. गप नवटंकी. बरं ऐक ना, हे गिफ्ट तुझ्यासाठी. सई हातातला बॉक्स त्याला देत म्हणते. ओ वाव, माझ्यासाठी आहे. मगांपासून हातात होतं पण मला दिलं नाही तर वाटलं दुसऱ्या कोणाचंच असेल. तो हसतच म्हणाला. आरव म्हणाला, BWO काय आहे? घरी गेल्यावर बघ ना. अच्छा, आणि घरात असतानाचं का नाही दिलं? अरे आई होती ना म्हणून नाही दिलं. ओ हो, काकूंसमोर नाही दिलं. असं काय आहे यात? आणि मग अजून काही बाकी आहे का द्यायचं? तो स्वतःचा गाल पुढे करत म्हणतो आणि त्यावर हसून एक चापटी मारते. सई म्हणाली, बस की अजून हवं? नको बस. तो चेहरा बारीक करून म्हणतो. माझं दिवाळीचं गिफ्ट. सई गालात हसत विचारते. आहे ना, मग दे की. ती त्याच्या पुढे हात करून म्हणते. असं नाही, डोळे मीट. तो खट्टाळपणे म्हणतो. मिटले. ती डोळे मिटते आणि तो तिच्याकडे झुकून तिच्या गालावर ओठ टेकवतो. हे काय?
ती डोळे उघडून आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणते, दिवाळी गिफ्ट. आता इतकंच आहे, बाकी घरी गेल्यावर देतो. तो हसतच म्हणतो. तशी ती त्याला एक फटका मारते आणि लाजत खिडकीच्या बाहेर बघते. निघायचंय? आरव हातातलं गिफ्ट मागे ठेवत विचारतो. हो. ती त्याच्याकडे न बघता समोरचं बघत म्हणते. दोघेही आरवच्या घरी येतात. पूर्ण घराला बाहेरून लाइटिंग लावलेल्या असतात. तुळशी वृंदावन घराचा दरवाजा अगदी दिव्यांना प्रकाशाने उजळून निघाले असतात. गाडी लावत असताना घरातून आरतीचा आवाज येत होत असतो. ते गाडी लावून आत येतात. ये बाळा ये. काकू सईला खांद्याला पकडून सगळ्यांकडे घेऊन येतात. आई, बाबा, काका, काकू आणि आरवचे 2 भाऊ सगळे तिच्याकडे हसत मुखाने बघत असतात. सगळे अगदी नवीन कपडे आणि साड्यांमध्ये तयार झालेले. त्यांचं कुटुंब बघून ती काही क्षण गोंधळून जाते. खूप सुंदर दिसतेस ग. आरवची आई तिच्या कानाशिला वरून बोट मोडत म्हणते. तशी सई पटकन भानावर येते आणि त्यांच्या पाया पडते. तसंच बाकी सगळ्या मोठ्यांचेही पाया पडून आशीर्वाद घेते. आई म्हणाली, सई जरा देवघरात ये माझ्यासोबत. सई म्हणाली, हो. आरवची आई आणि काकू तिला देवघरात घेऊन येतात. आई म्हणाली, बस इथे पाठावर, तुझं औक्षण करायचं. पण काकू, माझं औक्षण का? ती आश्चर्याने विचारते. काकू म्हणाली, आज लक्ष्मीपूजन आहे ना. आम्ही नेहमी रेणूलाही ओवाळतो, पण यावर्षी ती तिच्या सासरी आहे आणि आता तू ही आमची लक्ष्मीच आहेस. ते ऐकून सईचे डोळे भरून येतात. ए वेडे, असं सणासुदीला डोळ्यात पाणी नसतं आणायचं. चल हस छान. आई म्हणाली. सई त्यांच्याकडे बघून गोड हसते आणि त्या दोघी तिचं औक्षण करून तिच्यासाठी आणलेली साडी देतात. काकू म्हणाली, उघडून बघ बाळा, आवडतीये का? खूपच सुंदर आहे. सई साडी बघून म्हणते. काकू म्हणाली, तू लाल रंग घालत नाहीस माहितीये आम्हाला, पण तुझ्याच आरवला तुला लाल साडीमध्ये बघायचं होतं म्हणून घेतली ते. एकूण सई झकासपणे लाजते आणि त्या दोघीही हसत तिला बाहेर घेऊन येतात. इकडे आरव ते गिफ्ट घेऊन कोणाचं लक्ष नाही असं बघून रूममध्ये येतो. ते गिफ्ट उघडतो. त्यामध्ये सईने आज नेसलेल्या साडीला मॅच होईल असा कुर्ता असतो. तो खुश होऊन लगेच तो कुर्ता आणि पायजामा घालतो आणि बाहेर येतो. आरवला समोर तिने दिलेला कुर्ता घातलेला बघून सई खूप खुश होते. घरच्यांच्याही ते लक्षात येतं. काय रे दादा, कुर्ता कधी घेतलास? समीर त्याचा लहान भाऊ विचारतो. हो रे, मी पण नाही पाहिला आधी. काकाही चिडवत म्हणतात. अरे काका, गिफ्ट आहे. आरव ॲटिट्यूड दाखवून कॉलर ताट करत म्हणतो. समीर म्हणाला, अरे वा, मॅचिंग. तसे सगळे हसायला लागतात. सई तर मान खाली घेऊन हसत थांबलेली असते. समोर बघायची हिंमतही होत नाही तिची. चला, फटाके नाही उडवायचे का? चला, आरव पटकन विषय बदलत म्हणतो. तसे सगळी गडबडीने उठतात आणि बाहेर अंगणात येतात. आरव सगळ्यांना पुढे पाठवून तो मागेच राहतो. सई अजूनही तिथेच मान खाली घेऊन उभी राहते. ते तिच्याकडे येतो. सई, गेले सगळे बाहेर. आता बघ ना माझ्याकडे, कसा दिसतोयस मी सांग. तो हळूच म्हणतो. ती हळूच नजर वर करून बघते आणि त्याला काही सेकंद पाहून पुन्हा खाली बघते. इतकी का लाजतेस आज? आरव तिच्या खांद्याला पकडून विचारतो. माहिती नाही, ती हळूच उत्तरते. तो हसतच तिला मिठीत घेतो. जायचं बाहेर? आरव तिच्यापासून वेगळं होत विचारतो. सई म्हणाली, हो. बाहेर येऊन ते सगळ्यासोबत फटाके उडवत अगदी धमाल करत असतात. बराच वेळानंतर कोणाचं लक्ष नाही असं बघून तो तिला मागच्या मागे पुन्हा घरात घेऊन येतो आणि मागच्या बाजूने पायऱ्या चढून दोघे टेरेसवर येतात. टेरेसवर येताच तिला दिसतं की टेरेस अगदी भरपूर पण त्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं होतं. ती हरकून एक एक पाऊल टाकत एकटीच पुढे येत राहते. तो दिव्यांचा प्रकाश, वरून दिसणारी आजूबाजूंची घरच्या रंगीबेरंगी लाईट्स, मध्येच दूरवर कुठेतरी आकाशात होणारी फटाक्यांच्या फुलांची उधळण ती बघत राहते. मी खूप दिवसांपासून या क्षणाची वाट बघत होतो असं म्हणत आरव हळूच मागून तिला मिठी मारतो आणि तिला अलगद खांद्याला पकडून स्वतःकडे वळवतो. ती गालात हसत त्याच्या डोळ्यात बघत राहते. सई, तुझं नेहमीच खूप प्रेम होतं माझ्यावर, खूप विश्वास होता, पण मीच कुठेतरी कमी पडलो होतो. त्यामुळे तुला खूप त्रासही झाला. तरीही मला माझी चूक कळल्यावर तू मला संधी दिलीस. सई, मी एकदाच चूक केली, पण आता प्रॉमिस करतो मी पुन्हा अशी चूक करणार नाही. मी पुन्हा तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि फक्त तूच हवी आहेस. आरव बोलत होता आणि सई फक्त ऐकत होती, प्राण कानात आणून. तुला माहितीये तुझा आरव किती वेंधळा आहे. मला तुझी गरज आहे. माझ्या आनंदात माझ्यासोबत माझी जोडीदार बनून, माझ्या दुःखात माझा धीर बनून. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. माझ्या आयुष्यात कायमचं येऊन मला पूर्ण करशील. आणि खिशातून अंगठी काढून तो एका गुडघ्यावर बसतो आणि तिला विचारतो, माझ्याशी लग्न करशील सई? तो सगळं बोलतो तर खरं, पण त्याचे हृदयाचे ठोके खूप जलद गतीने पडत असतात. सई स्तब्ध होऊन एकटक त्याच्याकडे बघत राहते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात.
हो आरव, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, सई उत्तर देते. तसा तो तिच्या बोटात अंगठी घालून उभा राहत आवेगाने तिला मिठीत घेतो आणि ती त्याच्या छातीवर डोकं टेकवते. त्याच्या हृदयाची वाढलेली धडकन तिला अगदी स्पष्ट ऐकू येते. ती हळूच त्याच्या छातीवर ओठ टेकवते आणि त्याच्या मागे वर आकाशात फटक्यांची आतिषबाजी सुरू असते. थँक्यू सई, थँक्यू सो मच म्हणत तो तिच्या गालावर ओठ टेकवतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. ती थोडे पाय उंचावून आणि त्याच्या गळ्यात हात गुंफून हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. तो तसाच थोडं खाली झुकून तिला वर उचलतो. बराच वेळानंतर ती त्याच्यापासून लांब होते. तेव्हा तिची नजर खालीच असते आणि गाल लाजेने अगदी लाल झालेले असतात. हा क्षण मला आयुष्यभर लक्षात राहील. तो तिच्याकडे बघत गालात हसत म्हणतो. मलाही. ती नजर उचलून त्याच्याकडे बघून म्हणते, हे सगळं तू केलंस? टेरेसवरच्या दिव्यांकडे हात दाखवत विचारते. सेटिंग होती घरातल्यांसोबत. तो मिश्किलपणे हसत म्हणतो. काय? ती जवळजवळ ओरडतेच. सई म्हणाली, म्हणजे त्यांना हे माहिती होतं? आरव म्हणाला, हो, तू अजून किती लाजवणार आहेस मला सगळ्यांसमोर. ती डोक्याला हात लावून म्हणते. तसा तो खडखडून हसतो. सई म्हणाली, गप्प, हसू नकोस. चल आता खाली जाऊ. थांब ना थोडा वेळ, आरव तिचा हात पकडून म्हणतो. आरू, असं चांगलं नाही वाटत. तुला नाही वाटत लाज? मला वाटते, सई त्याला चिडवत म्हणते. अच्छा, थोडा वेळ आधी तसं काही वाटलं नाही मला, तो तिला स्वतःकडे ओढून म्हणतो. तशी ती हट्ट म्हणून त्याला हळूच ढकलून खाली पडत देते. तोही तिच्या मागे खाली येतो. सई खाली येऊन बघते तर सगळ्यांची जेवणाची तयारी चालू असते आणि आरवची आई आणि काकू किचनमध्ये असतात, म्हणून ती मदतीसाठी किचनमध्ये येते. सई म्हणाली, मला सांगा ना, मी काही मदत करते. काकू म्हणाली, अगं बाई, सगळं टेबलवर ठेवलंय, आम्ही गरमागरम पोळ्या करून वाढतो. आई म्हणाली, तुला आवडतात ना गं पुरणपोळ्या? सई म्हणाली, हो आई, खूप आवडतात मला. तिचं उत्तर ऐकून दोघे हातातलं काम थांबवून आनंदाने तिच्याकडे बघतात. आई म्हणाली, काय म्हणालीस आता आई? चालेल ना? ती घाबरतच विचारते. अगं चालेल म्हणून काय विचारतेस बाळा? याचीच तर वाट बघत होते मी. तू आरवला हो म्हणालीस ना? त्या गालात हसत विचारतात. ती मानेनेच हो म्हणते. आई, मी बाहेर बाकीचं वाढते. इतकं बोलून पटकन बाहेर येते. लाजली वाटतं. काकू म्हणतात तशा दोघीही असतात. सगळे एकत्र जेवायला बसतात आणि जेवता जेवता आरव सर्वांना आनंदाची बातमी देतो. सगळ्यांमध्ये अगदी आनंद आणि उत्साह ओसडून वाहतो. बडबड, हसी मजाक सगळ्यांना अगदी ऊत येतो. जेवण करून रात्री सगळ्यांचा निरोप घेऊन सई घरी जायला निघते. आईबाबांशी बोलून घे आणि पुढचं सगळं बोलायला आम्ही कधीतरी येऊ ते सांग, आई समजावत म्हणतात. हो आई, सई गालात हसतच त्यांचा निरोप घेते. आरव गाडी बाहेर काढून तयारच असतो. सई, नको जाऊ ना, राहा ना इथेच, उद्या जा. आरव चेहरा बारीक करून म्हणतो. अरे येईन ना परत. आणि राहणार कसं? घरी काय सांगायचं? आता परत येशील तेव्हा लग्न करूनच घेऊन येईल तुला आणि परत माहेरी पाठवणारच नाही. तो ॲटिट्यूड दाखवत म्हणतो. अरे आत्तापासून नवरेगिरी विचार करावा लागेल वाटतं परत. ती त्याला चिडवत म्हणते. ए नाही नाही, मस्करी केली मी हा. तिच्यासाठी गाडीचं दार उघडत म्हणतो. बसा सरकार. तोही त्याच्या जागी बसतो आणि दोघेही निघतात. थोड्या वेळाने तो तिच्या घराखाली गाडी थांबवतो आणि दोघे गाडीतून उतरतात. सई म्हणाली, जाऊ नको ना. तो तिचा हात पकडून म्हणतो. आरव म्हणाला, असं नको ना बोलत जाऊस. मग माझा पाय कसा निघेल? तो तिला पुन्हा मिठीत घेतो. एक ना, उद्या पाडवा आहे. तुला काही गिफ्ट हवं? मला काहीच नको, फक्त एक वचन हवंय. आता आपल्यात जसं काहीच अंतर नाहीये ना, तसंच ते आयुष्यभर नसेल. सई त्याच्या छातीवर डोकं टेकून म्हणते. मी वचन देतो. असं म्हणून तो तिच्या कपाळावर किस करतो. होणाऱ्या पाटलीनबाई, फक्त थोडे दिवस तुला इथे सोडून जातोय. तो गालात हसत म्हणतो. तशी ती त्याला चिमटा काढून हसत हसत पळत घरात जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही सगळे पहाटे लवकर उठतात. अभ्यंग स्नान करून आणि रांगोळी वगैरे काढून सई आणि तिचे बाबा फटाके उडवायला जातात. इकडे सईची आई औक्षणाची तयारी करते. फटाके उडवून झाल्यावर ते ओवाळून घेतात आणि पाडव्याची ओवाळणी म्हणून सोन्याचे झुमके त्यांना देतात. आई, मी काल आरवला होकार दिला, असं म्हणून सई सकाळच्या फराळाची तयारी करता करता कालचा प्रसंग आईला थोडक्यात सांगते. अरे वा, बरं केलंस की लवकर निर्णय घेतलास, तिची आई आनंदाने म्हणते. मी आता सांगू का बाबांना? सई विचारते. तशी तिची आई लगेच संमती दर्शवते. सकाळचा फराळ झाल्यावर बाबा निवांत सोप्यावर पेपर वाचत बसलेले असतात. किचनमधलं सगळं आवरून आई आणि सई त्यांच्यासमोर येऊन बसतात. बाबा, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. सई घाबरतच म्हणते. काय ग, बोल ना. बाबा पेपरची घडी घालून ठेवत म्हणतात. ती एकदा आईकडे बघते आणि आई तिला डोळ्यांनीच धीर देते.
बाबा, एक मुलगा आहे आरव पाटील, म्हणजे माझा मित्र आहे तो. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. सई अडखळत बोलते. बरं, मग पुढे? बाबा शांतपणे विचारतात. त्यांना शांत बघून सई पुढे बोलायला लागते. मला त्याच्याशी लग्न करायचे. त्याच्या घरच्यांना हे माहिती आहे आणि ते तयारही आहेत. आणि आई ही आरवला भेटली आहे. तसे बाबा आईकडे बघतात. आई म्हणाली, हो, मी भेटली आहे त्याला. चांगला मुलगा आहे आणि कुटुंबही छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं खूप खूप प्रेम आहे आपल्या सईवर. अच्छा, म्हणजे सगळं ठरवलंय तर? पण तरीही मी नाही म्हटलं तर? बाबा ठामपणे म्हणतात. त्यामुळे सईचे डोळे भरून येतात आणि ती आईकडे बघते. आई बाबांना समजवायला तोंड उघडणार इतक्यात ते त्यांना थांबवतात. मी सईला प्रश्न विचारला आहे, त्यामुळे मला उत्तर तिच्याकडून हवंय. मी तुमच्या इच्छे आणि परवानगीशिवाय लग्न नाही करणार बाबा. पण मग मी लग्नच नाही करणार, कारण तुमच्यावर आणि आरववर दोघांवरही माझं खूप प्रेम आहे. सई म्हणते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. अहो, किती रडवणार तिला? तुम्ही तिला फसवून शकाल, पण मला नाही. आई रागावून म्हणते. तसे बाबा हसायला लागतात. सई दोघांकडेही आश्चर्याने बघत राहते. बाबा म्हणाले, अगं बाळा, मस्करी करतो तुम्ही. म्हटलं, बघाव लेकीचा बापावर किती जीव आहे. सई म्हणाली, म्हणजे म्हणजे मी आरवला पाहिलं नसलं तरी मला तो पसंत आहे. कारण मला माहिती आहे माझ्या मुलीची निवड चुकणार नाही. आणि त्यात आमच्या होम मिनिस्टरने ही पडताळून पाहिली, म्हणजे काही शंकाच नाही. बाबा हसत म्हणतात. तशी ती त्यांना जाऊन बिलगते. थँक्यू बाबा. बाबा म्हणाले, बरं त्यांच्या आईबाबांना कधी भेटवायचंय? सई म्हणाली, तुम्हीच सांगा. दिवाळी झाली की भेटू लगेच. सांग आमच्या जावयांना. बाबा हसत म्हणतात. तशी सई लाजून रूममध्ये पडते.